नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पदे मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 10 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला बघा, महाराष्ट्राचा 2026 ते 27चा अर्थसंकल्प कोणी सादर केलेला आहे? महाराष्ट्राचा 2026 ते 27चा अर्थसंकल्प कोणी सादर केलेला आहे? प्रश्न खूप महत्त्वाचे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा 2026 ते 27चा अर्थसंकल्प यांनी सादर केलेला आहे. कोणी केला मित्रांनो? देवेंद्र फडणवीस. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 मध्ये शेतकऱ्यांसाठी कोणती कर्जमाफी योजना जाहीर झालेली आहे? बघा, महाराष्ट्राची अर्थसंकल्प 2026 मध्ये शेतकऱ्यांसाठी कोणती कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. ही काय मित्रांनो 2026 मध्ये अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी योजना ही जाहीर करण्यात आलेली आहे. कोणती योजना आहे? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना ही राबविण्यात आलेली आहे, म्हणजे जाहीर करण्यात आलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 नुसार शेतकऱ्यांचे किती रुपयापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा अशी करण्यात आलेली आहे? बघा, महाराष्ट्र अर्थसंकल्प 2026 नुसार शेतकऱ्यांचे किती रुपयापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री साहेबांनी केलेली आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ साधारण किती शेतकऱ्यांना होणार आहे? पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ साधारण किती शेतकऱ्यांना होणार आहे? म्हणजे किती लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 28 ते 30 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, ससून डॉक हे भारतातील कोणत्या प्रकारचे बंदर आहे? बघा, ससून डॉक हे भारतातील कोणत्या प्रकारचे बंदर आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मासेमारी बंदर आहे. कोणते मित्रांनो? मासेमारी हे बंदर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, 2026चा अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा आरोग्य बजेटमध्ये साधारण किती टक्के कपात झाली आहे? बघा, 2026च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या आरोग्य बजेटमध्ये साधारण किती टक्के कपात झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 12.5% ही आरोग्य बजेटमध्ये कपात झालेली आहे, म्हणजे 12.5%. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, मुंबई विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी कोणत्या माध्यमातून मिळालेली आहे? बघा, मुंबई विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी कोणत्या माध्यमातून मिळालेली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ईमेलद्वारे मिळालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 14 ऑगस्ट 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. हे मित्रांनो प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, तुम्हाला विचारण्याची खूप शक्यता आहे, त्यासाठी तुम्ही हे नोट करून घेणे. म्हणजे 14 ऑगस्ट 1862 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, हार्ड डिस्क कशासाठी वापरली जाते? बघा, हार्ड डिस्क ही कशासाठी वापरली जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे स्टोरेजसाठी ही हार्ड डिस्क वापरली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली आहे? बघा, आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात ही कोणत्या वर्षापासून झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1896 पासून आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. कधीपासून झाली मित्रांनो? 1896 पासून ही सुरुवात झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, आधुनिक ऑलिम्पिकचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? बघा, आधुनिक ऑलिम्पिकचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पिएरे द कबुर्टिन. काय मित्रांनो? पिएरे द कबुर्टिन यांना आधुनिक ऑलिम्पिकचे जनक असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरामध्ये स्थापन झाले? बघा, भारतातील 25वे उच्च न्यायालय हे कोणत्या शहरामध्ये स्थापन झालेले आहे?
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे अमरावती या ठिकाणी 25वे उच्च न्यायालय हे या ठिकाणी स्थापन झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, संगणकाचा शोध कोणत्या शतकामध्ये लागला बघा. संगणकाचा शोध हे कोणत्या शतकामध्ये लागलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 19व्या शतकामध्ये संगणकाचा हा शोध लागलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा 2026चा कर्णधार कोण आहे बघा. भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा म्हणजे 2026 नुसार कर्णधार कोण आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रोहित शर्मा हा काय आहे मित्रांनो, भारतीय क्रिकेट संघाचा 2026चा कर्णधार आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, भारत खालपैकी फ्लाइंग सिख म्हणून म्हणजे कोणाला ओळखले जाते बघा. खालपैकी फ्लाइंग सिख म्हणजे म्हणून कोणाला ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मिल्खा सिंग यांना फ्लाइंग सिख असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना ही कोणत्या वर्षी झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, आपल्या याच्यामध्ये मिस्टेक झाली आहे. ABCDचं सिरियल आले आहे, पण ऑप्शन क्रमांक 2 काय मित्रांनो, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, कबड्डी या खेळाची उत्पत्ती कोणत्या देशात झाली बघा. कबड्डी या खेळाची उत्पत्ती ही कोणत्या देशामध्ये प्रथम झालेली आहे. प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भारत या देशामध्ये उत्पत्ती झालेली आहे. कशाची मित्रांनो, कबड्डी या खेळाची. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, फुटबॉल विश्वचषक स्पर्धा किती वर्षाने आयोजित केली जाते बघा. फुटबॉल विश्वचषक स्पर्धा ही किती वर्षाने आयोजित केली जाते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 4 वर्षांनी फुटबॉल स्पर्धा ही आयोजित केली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, पेशव्याचा शेवट कोणत्या युद्धानंतर झालेला आहे बघा. पेशव्यांचा शेवट हे कोणत्या युद्धानंतर झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पानिपतचं तिसरे युद्ध झाल्यानंतर पेशव्यांचा शेवट झालेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, समानतेचा हक्क कोणत्या कलमात आहे बघा. समानतेचा हक्क हा कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 कलम 14 ते 18 यामध्ये समानतेचा हक्क देण्यात आलेला आहे. म्हणजे या कलमामध्ये देण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, महाजन पदाची संख्या किती होती बघा. महाजन पदाची संख्या ही किती होती. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 16 होती. किती होती मित्रांनो, 16 ही होती. महाजन पदाची संख्या ही 16 होती. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे औद्योगिक शहर कोणते बघा. महाराष्ट्रातील सर्वात मोठे औद्योगिक शहर कोणते आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई आहे. काय मित्रांनो, मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे औद्योगिक शहर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, मित्रांनो, खालपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून उगम पावते बघा. खालपैकी कोणती नदी आहे ती महाराष्ट्रातून उगम पावत असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गोदावरी ही महाराष्ट्रातून उगम पावणारी नदी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारतातील पहिले रेल्वे स्थानक कोणते मानले जाते बघा. भारतातील पहिले रेल्वे स्थानक कोणते मानले जाते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बोरी बंदर. काय मित्रांनो, भारतातील पहिले रेल्वे स्टेशन म्हणजे बोरी बंदर आहे. सध्याचे काय मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस काय आहे हे सध्याचे आहे, पण सर्वात पहिले म्हणजे बोरी बंदर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या प्रश्नानुसार आपलं ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा कोणत्या खेळाची आहे बघा. ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा कोणत्या खेळाची आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे टेनिस खेळाची ही ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित बघा. नीरज चोप्रा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भालाफेक खेळाशी संबंधित म्हणजे नीरज चोप्रा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, खालपैकी कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो बघा. खालपैकी कोणता ग्रह आहे जो लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मंगळ. मंगळ काय मित्रांनो, लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, गीता रहस्य हे पुस्तक कोणी लिहिले बघा. गीता रहस्य हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गीता रहस्य हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते बघा. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कोणते आहे.
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कळसुबाई. काय मित्रांनो, इथे मित्रांनो मिस्टेक झाली आहे, कळसुबाई नाही कळसुबाई आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं योग्य राहील. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, जर पाऊस पडला तर शाळा बंद राहील, हे कोणते वाक्य आहे बघा मित्रांनो. जर पाऊस पडला तर शाळा बंद राहील, हे कोणते वाक्य आहे ते आपल्याला ओळखायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हे मिश्र वाक्य आहे. काय मित्रांनो, मिश्र वाक्य हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्र आपले 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.